नमस्कार. आपलं नाशिक चॅनल तुम्ही बघताय आणि त्यामध्ये मी रुचा घेऊन आली आहे तुमचा आवडतीचा कार्यक्रम आयुर्वेदावर बोलू काही. आणि या कार्यक्रमामध्ये माझ्या बरोबर आहेत नाशिकचे सुप्रसिद्ध वैद्य विक्रांत जाधव सर. नमस्कार सर. नमस्कार. तुम्हाला सुद्धा राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. इस रेशम के धागों का एक गाणं आहे मस्तपैकी क्रांतीवीर मधलं, इसे समजो ना धाग्य का रेशम का तार भैया, ये राखी का प्यार भैया वगैरे वगैरे. आणि ना राखी पौर्णिमा आली ना की मला तो माहेरच्या साडीमधला एक सीन आठवतो. ज्या हातावर राखी बनलेली असते तो हात त्याचा काही डॅमेज होत नाही, दुसरा हात डॅमेज होतो. सो राखी पौर्णिमा म्हटलं की खूप सारे किस्से आठवतात. पण ना त्यासोबतच एक गोष्ट मला अशी आठवते की रक्षाबंधनाला सुरुवात कधीपासून झाली आणि शास्त्रीय आणि आयुर्वेदिक किंवा वैज्ञानिक काही दृष्टिकोन आहे का या रक्षाबंधन या सणामागे? तसं पाहायला गेलं ना तर कृष्ण द्रौपदी हे नातं, नंतर बळीचं राजा बळी आणि त्याचं नातं, म्हणजे त्यावेळेला बळीने इंद्राचं केलेलं, बळीच्या इंद्राच्या बायकोने त्यावेळेला बळीला दिलेलं ते इंद्राला वाचवण्यासाठी, असे ते मायथॉलॉजिकल आहे. पण याच्यामध्ये मूळ सूत्र काय आहे रक्षाबंधनाचं? आता रक्षाबंधन म्हणजे श्रावणी पौर्णिमा सगळ्यात पहिली. अच्छा. हा. आणि ही नारळी पौर्णिमा पण आहे. हो. म्हणजे याला खूप महत्व आहे, कारण रक्षाबंधन राखी पौर्णिमा ही झाली की राखी पौर्णिमा, ज्या पौर्णिमेला बांधली गेलेली राखी आणि ती कृष्णाला बांधली गेली होती म्हणून ती राखी पौर्णिमा झाली. पण मुळातच ही नारळी पौर्णिमा म्हणजे श्रावणातला शुक्ल पक्ष संपतोय इथे आणि श्रावणातला कृष्ण पक्ष दुसऱ्या दिवशीपासून चालू होतोय, तो भाद्रपदाच्या स्वागतासाठी खरा. आता राखी पौर्णिमेचे जे बघायला गेलं, राखी पौर्णिमेच्या आपण मूळ मुद्द्याकडे जाऊ की धागा. तो जो धागा आहे ना, याची जर कथा बघितली तर एक कथा राजा पोरस आणि अलेक्झांडरची काश्मीर. कारण पोरस कसा होता, पोरस हा खूप शूर होता आणि अलेक्झांडरला माहिती होतं की अलेक्झांडर पोरस त्याला हरवणार आहे. आणि त्यावेळेला अलेक्झांडरच्या पोरसच्या बायकोने अलेक्झांडरला राखी पाठवली. पोरसला, अलेक्झांडरच्या बायकोने पोरसला राखी पाठवली आणि याच्यासाठी की तू माझ्या पतीचं संरक्षण कर. म्हणजे बघा, राखी पौर्णिमा साजरी होते कुठे? भारतामध्ये, भारत युगात. आणि याचा संदर्भ कुठे लागतो? धाग्याचा, त्या रेशीमच्या धाग्याचा संदर्भ तिथे लागतो. कारण धागा हा प्रेम, जसं कालिदासाने सांगितलं ना की ढग तुमचे प्रेम हे घेऊन जातात संदेश, तर त्याच पद्धतीने रेशमाचा हा वेगळा गुणधर्म आहे की तो संदेश घेऊन जातो. आणि त्याच्यामुळे हा पण एक विषय आहे की ज्या वेळेला मग राखी, मग तिथून ती प्रथा सुरू झाली. ज्या वेळेला द्रौपदीला मानला, आता सगळ्यांना माहितीये, खूप वेळा महाभारत बघितलं असेल, मग द्रौपदीला कृष्णाने काय दिलं, मग कृष्णाने ते दिलं. इंद्राचं वेगळं प्रकरण आहे. मग नंतर राजा बळी आणि इंद्र, म्हणजे असे सगळे ज्यावेळेला इंद्राला हरवलं होतं आणि राजा बळीने संपूर्ण तिन्ही व्यापलं होतं, म्हणजे स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ. आणि त्यावेळेचं घटना आहे. मग त्यावेळेचा वामन अवतार वगैरे तो विषय आला. आपण आपल्या याच्या राखी पौर्णिमेला असं महत्व आहे. आणि राखी पौर्णिमेच्या निमित्ताने आरोग्य देण्यासाठी धर्मशास्त्रकारांनी आरोग्याला बरोबर घेतलं आणि त्याला नारळी पौर्णिमा केली. आणि त्याची धर्मशास्त्रकारांनी एक विधी टाकला तिथे. तो कसला विधी? तर त्यावेळेला त्याच्यानंतर सगळे जे मासेमारी करणारे आहेत तर त्यांनी समुद्राची पूजा करायची नारळ टाकून, आणि त्याच्यानंतर मासेमारीला सुरुवात करायची. काश्मीर मासेमारी म्हणजे त्यावेळेला, आज मुंबई वगैरे गेलात तुम्ही, मुंबईला किंवा चेन्नईला किंवा पांडिचेरीला, तिथे सगळ्या बीचेस वरती हे मासेमारी नारळाची, समुद्राची पूजा करतात आणि त्याला नारळ वाहतात. आणि नारळ वाहून नंतर मग त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून ए समुद्रा, मला आता माझं संरक्षण कर, मला त्याच्यातून दे, अशा पद्धतीने तिची प्रार्थना आहे. आणि तिथून मग सुरुवात होते. मुंबई सारख्या ठिकाणी तर नारळी पौर्णिमेला नारळाचे पैजा लागतात. म्हणजे एकाने हातात नारळ पकडायचा, दुसऱ्याने तो हातातला फोडायचा, त्याने जर त्याचा फोडला तर तो नारळ त्याचा. म्हणजे बघा आणि ही प्रथा अजूनही, म्हणजे बँड्रापासून ते गिरगाव पर्यंत ही तुम्हाला प्रथा दिसेल. कारण मुंबईमध्ये कवटच मिळतात ना, ते कवट, कारण मुंबईमध्ये रोज नारळ खाणारे खूप लोक आहेत. म्हणजे अशा पद्धतीने याला राखी पौर्णिमा प्रेमाची, आणि तेच प्रेम आरोग्याला मिळावं म्हणून मग त्यावेळेला आहाराची.
असं ते एक चांगलं दृढ केलेलं आहे. क्या बात. पण जर सर तुम्ही आता उल्लेख केला की रेशमाचाच धागा बांधता, म्हणजे आजकाल तर वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या स्टाईलच्या राख्या पाहायला मिळतात, पण अगदी पूर्वीचा जर का विचार केला तर रेशमाच्या धाग्याला जास्त महत्व होतं आणि ते मनगटावरच बांधलं जातं. म्हणजे असं कधी ऐकलं नाही की म्हणजे डोक्यावर राखी बांधली आहे, गळ्यात राखी बांधली आहे, इथे हातावरच बांधली जाते. तर असं का, म्हणजे यालाही काही आयुर्वेदिक दृष्टिकोन आहे का? याला ऍक्च्युअली बांधण्याची जी प्रथा आहे ना, म्हणजे हे आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हातात सुद्धा आहे हे तसं, पण हे बांधणं आहे, हे रिस्ट आहे. हा. इथे तुमचा वेगस नर्वचा कंट्रोल आहे आणि इथे एथनोथेरपी निरोची आणि त्यामुळे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून वात पित्त कफ आणि नाड्या इथून जातात. ज्या वेळेला हे घर्षण होतं त्यावेळेला त्यांना स्थिर करण्याचं साम्य करण्याचं कार्य हे करतं आणि तिथे ती राखी आहे. म्हणूनच आपल्याला याला म्हणून मग तुम्ही धार्मिक दृष्ट्या जेवढं बघाल तेवढ्या ठिकाणी तुम्ही उजव्या हाताला मिळेल आणि डाव्या हाताला घड्याळ घालण्याची प्रथा. कारण डाव्या हाताचं घड्याळ परत एकदा आहे ते डाव्या हाताचं चामड्याचं आहे, त्याचं घर्षण. आता रेशमाचा विषय निघाला, रेशमाचं घर्षण याच्यामध्ये खूप खूप फरक आहे. रेशम कुठून तयार झालाय? रेशमच्या किड्यातून तयार झालाय. त्या किड्याचं किती त्याच्यात आहे, किती तो रेशम काढण्यासाठी किती जीव काढतो आणि हे सगळे त्याचे एफर्ट्स म्हणा, त्याचे सगळे गुणवत्ता म्हणा, एकाग्रता ही त्याच्यातून होते आणि त्याच्यातून रेशीम तयार होतं आणि म्हणूनच त्या रेशमाच्या धाग्याला एवढं महत्व आहे. पण मग हे बहीण भावासाठीच सीमित आहे का? म्हणजे मी तर आता अर्थात बहीण नसेल तर मग बायको नवऱ्याला राखी बांधते वगैरे वगैरे, पण काहीतरी तुम्ही मगाशी स्टोरी सांगितली मला. नाही बहीण नाही, ऍक्च्युअली बहिणीपुरतं सीमित आहे, केलं गेलं. पण खरं तर रक्षामंत्र आहे ते. म्हणजे आपल्याकडे तर पूर्वपार काळामध्ये इंद्राच्या त्याच्या पत्नीने सजनीने इंद्राला बांधलेली राखी आहे. बायकोने नवऱ्याला बांधलेली आहे का? तर त्याच्या संरक्षणासाठी, इंद्राच्या संरक्षणासाठी ती राखी बांधली आहे की ज्या वेळेला तर बलिराजाच्या याच्यात त्याचं हे व्हायला नको, तो डिफीट नको व्हायला त्याला, म्हणून ती बांधलेली राखी आणि त्याला फार महत्व आहे. म्हणजे बघा, आणि ते बांधतानाचा रक्षामंत्र आहे. म्हणजे आज आपण राख्या बांधतो, त्याला देश महात्म्य स्थान महात्म्य राहिलेलं नाहीये, पण ते बांधताना रक्षामंत्र आहे. आणि हा रक्षामंत्र मला असं वाटतं की तो आपण सांगितल्यावर किती लोकांचं रक्षात राहील. तर इंद्राने त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा मला असं वाटतं रक्षामंत्र, बघा रक्षामंत्र एका स्त्रीने दिलेला आहे तो पुरुषाला. स्त्रीने पुरुषाला दिलाय आणि पुरुषाला तो रक्षामंत्र दिलाय, तो बांधताना दिलाय की सगळ्यात शरीरातला सेन्सिटिव्ह एरिया, की ज्या ठिकाणी जन्म आणि मृत्यू या दोघांचंही निदान या स्थानापासून होतं आणि त्या सेन्सिटिव्ह एरियावरती तो रक्षामंत्र दिलाय. आणि तो रक्षामंत्र इंद्राला ज्या वेळेला त्याच्या बायकोने दिलाय, म्हणजे इंद्रदेवाला साक्षात, तर तो काय असेल, मायथॉलॉजी असेल, काही असेल, त्याच्या मागची भूमिका बघा की रक्षामंत्र हा स्त्रीने पुरुषाला दिला आणि त्याच्यातून त्याची निर्मिती झाली आणि त्याला पण राखी सांगितलेली आहे. मी तुम्हाला पोरसचं पण सांगितलं, अलेक्झांडर पोरस, त्याला पण राखीच बोललेले. म्हणजे थोडक्यात काय की त्या रेशमच्या धाग्याला या ठिकाणी पकडण्याला खूप महत्व आहे. म्हणूनच कदाचित सगळीकडे हे पकडणं खूपच श्रेष्ठ आहे. म्हणजे असं पकडणं आणि असं पकडणं याच्यामध्ये खूप महत्व आहे. आणि याला धर्मशास्त्राकडे बरोबर ठेवून त्याचा सण उत्सव केला की याच्यामुळे याचे गुणधर्म बिंबावे शरीरावर आणि मनावर. क्या बात आहे. सो आता सरांनी उल्लेख केला होता रक्षा मंत्राचा. तुम्हाला हवाय हा रक्षा मंत्र? मग एपिसोड बघत राहा. सो हीच उत्सुकता तुमची ताणून धरा, कारण की पुढे असेच काही इंटरेस्टिंग टॉपिक येणार आहेत. पण त्याच्या आधी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. बघत राहा आयुर्वेदावर बोलू काही, फक्त आपलं नाशिक या चॅनलवरती. नमस्कार आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आयुर्वेदावर बोलू काही हा कार्यक्रम सुरू आहे, जो तुम्ही बघताय आपलं नाशिक या चॅनलवरती. मी आहे रुचा आणि माझ्यासोबत आहे वैद्य विक्रांत जाधव सर. आजचा शो आहे रक्षाबंधन स्पेशल शो. आणि मगाशी सरांनी सांगितलं की रक्षा मंत्र पहिल्यांदा म्हटला जायचा राखी बांधताना. सो आपण ना बऱ्याचदा राखी पौर्णिमेला राखी पाठवत असतो. आजकाल ई राखी सुद्धा आलेली आहे. पण राखी पौर्णिमेला राखी बांधताना कदाचितच आपण हा मंत्र म्हणत असू. सो सर प्लीज
आमच्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही तो रक्षामंत्र द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करते. मला असं वाटतं मी रक्षाबंधन बोलण्यापेक्षा आपण टाईप करून देऊ की हा ज्याच्यामुळे टायपिंग मध्ये तुमच्या लक्षात येईल. रक्षामंत्र हा जो रक्षामंत्र हा बळी आणि इंद्र या वेळेच्या त्यावेळेच्या त्यांचा आहे आणि त्यावेळेला त्याचा उल्लेख आहे बळीचा आणि इंद्राचा त्याच्यात. पण बळी आणि इंद्र असं न म्हणता त्याच्या मागची भावना एवढीच आहे की इंद्राचं संरक्षण. आता हा. काश्मीर इंद्राचं संरक्षण तुमच्या दृष्टीने जी कोणी बहीण आहे तिच्या दृष्टीने इंद्र तिचा भाऊ आहे त्याच्यामुळे त्याचं संरक्षण. आणि हा रक्षामंत्र समोर ठेवायचा 2 वाक्यांचा आहे तो. म्हणा तुम्ही 2 वाक्यांचा. या चॅनेलच्या मार्फत हा सगळ्यांना मला असं वाटतं पहिल्यांदाच आपण दिला जातोय की तो रक्षामंत्र की मंत्र म्हणून कुठेतरी तुम्ही बांधा आणि त्याचे परिणाम आणखी चांगले होऊ शकतात. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि मागच्या एपिसोड मध्ये सरांनी आपल्याला नारळी पौर्णिमेचं म्हणजे नारळ आणि दुधाचं काय महत्व आहे हे तर सांगितलंच होतं. आता वेळ झालेली आहे प्रेक्षकांच्या एका प्रश्नाची. सो भक्ती सौंदाणकर यांनी आपल्याला एक प्रश्न पाठवलेला आहे की जुना कफ कधी जातो का? आयुर्वेदाकडे याचं उत्तर आहे का? जुना कफ हा कधी जुना आणि नवीन असा कधीच नसतो. एकदा कफ झालाय म्हटलं कफ. आता तुमच्या चुकींमुळे तो जात नाही. अच्छा. आता होतं काय आपल्याकडे बघा सुंठ वेखंड मिर पिंपळी ज्येष्ठमध हे सगळे कफावरती काम करतात पण हे सगळ्या अवस्थेमध्ये नाहीये. जर तुम्ही पावसाळ्यातला विचार केला तर लक्षात घ्या पावसाळ्यामध्ये आल्याचा वापर सुंठाचा वापर हा जास्त होतो की तो कफ शोषून घेतो. पिंपळीचा वापर होतो की ज्यावेळेला गारवा असतो त्यामुळे ह्या याच्यामध्ये एक कुठचाही कफ काढताना किंवा व्याधी करताना कशाने वाढतो त्या गोष्टी कमी झाल्या पाहिजे आणि कशाने कमी होईल त्या गोष्टी वाढल्या पाहिजे. मग त्याच्यामध्ये आता समजा पावसाळा आहे तर छातीला तेल लावणं आणि गरम पाणी पिणं हे सगळ्यात चांगलं. आणि जुना कफ आणि फॅन खाली न झोपणं ते आलं ना. फॅन खाली आणि सगळ्यात मोठं ज्याला सलाड्स मध्ये खूप लोक खातात ही काकडी ही कफाने भरलेली आहे. काकडी आणि कफ हे मोठं आहे. काकडी थंड बरं थंड काकडी ती फ्रीज मध्ये ठेवलेली काकडी असते. ही फ्रीज मध्ये ठेवलेली हे पदार्थ तुम्ही कमी करा. गरम गरम खा आणि त्याच्याबरोबर सुंठवडा हे चांगलं आहे. आलेपाक हे सुंदर आहे. हे औषधांमधलं नाही आहे पण औषधं ही व्यक्ती प्रकृती आणि त्या अवस्थेप्रमाणे बदलू शकतात. पण सुंठ आलं याचा 100% तुम्हाला परिणाम होईल. काय खायचं नाहीये ते लक्षात ठेवा. जेवणानंतर थंड पाणी नाही प्यायचे गरमच पाणी प्यायचे. सातत्याने जेवणात जर तुम्ही आलं चावून खाल्लं लक्षात घ्या कफ कुठून तयार होणार तुम्ही जे खाताय त्याच्यातून पहिला पहिला रस तयार होणार तो कफ तयार करणार आहे. त्यामुळे खाण्यामध्ये जर आपण आलं चावत गेलो तर आलं हे कफनाशक आहे त्यामुळे तो कफ कमी करणार. त्यामुळे ह्याचा उपयोग 100% तुम्हाला होईल. किंबहुना ह्याची सवय लावून घ्या. सो आय होप तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असणार आहे. आता आपण पुन्हा आपल्या राखी पौर्णिमेवर येऊयात. सर राखी पौर्णिमेला नारळी पौर्णिमा पण म्हणतात म्हणजे नारळाला महत्व आलंच. सो या नारळाला काय महत्व आहे? बघा आपण जर नारळी पौर्णिमा असा जर विचार केला तर या मधल्या याच्यामध्ये लक्षात घ्या आता होळीच्या नंतर पुरणपोळी त्याच्यामध्ये तात्काळ तुम्हाला एनर्जी देणारे तात्काळ शक्ती देणारे पदार्थ कमी कमी होत गेले. आणि नारळ हा एकमेव असा पदार्थ आहे की जो तुम्हाला तात्काळ शक्ती देतो. म्हणूनच रुग्णांच्या जिथे जिथे हॉस्पिटल आहेत त्याच्या बाहेर नारळाची दुकानं आहेत ती त्याच्यामुळे की पूर्वी नारळ घेऊन जायची प्रथा होती ती. तर त्यावेळेला नारळ तात्काळ शक्ती देतो. म्हणजे काय शक्ती काय पाहिजे तुम्हाला मग नारळी पौर्णिमा हा जो श्रावणातले उपास होत आहेत याच्यामध्ये क्षीण झालेली शक्ती. बघा भारतात काही ठिकाणी श्रावण संपतोय त्या दिवशी नारळी पौर्णिमेला आणि काही ठिकाणी भारतात श्रावणाचा मध्य येतोय. म्हणजे नॉर्थ साइडचा भारतातला हा श्रावण अगोदर चालू होतो आणि तो यावेळेला संपतोय. आणि त्या संपल्यानंतर मग त्यावेळेला नारळाचे पदार्थ तुम्ही सेवन करावे. आणि म्हटलं तसं खूपशा शहरांमध्ये नारळ फोडून म्हणजे नारळाचे विविध प्रकार. मग तुम्ही नारळाचं काही करा. नारळाची बर्फी घ्या नारळी भात घ्या नारळाचं सूप घ्या नारळाचं पाणी घ्या. सगळ्यात सोपं ओलं नारळ किसून त्याच्यात साखर टाकून नारळ त्याच्यासारखा तर पदार्थ नाही. म्हणजे हे सगळं त्याला महत्व दिलं की तुमची शक्ती परत यावी आणि या शक्तीचा वापर मग पुढचे 15 दिवस घेऊन म्हणून नंतर मग आपल्याला एक चांगला प्रसाद मिळतोय तो भाद्रपदातला तो त्यावेळेलाच बोलू आपण. तो नारळाचा प्रसाद आहे. गोपालकाला गणपतीचा प्रसाद मोदक त्याला आणखी वेगळी जोड आहे मोदकाला पण ती त्या काळातली म्हणजे आता आपण केलं ते गोपालकाला आणखी वेगळं महत्व आहे. म्हणजे ते कदाचित आपण आपल्या एपिसोड्स मध्ये येऊच
पण या नारळाला तेवढं महत्व. आणि इथे जे नारळ आहेत हे चांगले प्रफुल्लित आहेत नारळ आता. आणि म्हणूनच आता ज्या वेळेला समुद्रात नारळ टाकले जातात ते काढले जातात. कुठच्याही यज्ञामध्ये सुद्धा नारळ दिला जातो. आता या सगळ्या मागचं आहे ते यज्ञातून निघालेलं जे भस्म आहे ते श्रीफळाचं असेल. त्या श्रीफळाची गुणधर्म त्याच्यात असतील. आणि मग तो भाजलेला नारळ, तुम्ही भाजलेलं सगळं खाता, कधी टोस्टेड ग्राउंडनट कोकोनट खाऊन बघा. होळीच्या नंतर खातोच ते हा, मग तेच बोलतो ना, त्याच्यासारखं मजा नाही. म्हणजे त्या ह्याच्यात तुम्ही मायक्रोवेव्ह मध्ये पण करू शकता. तर याला म्हणजे धर्मशास्त्रकारांनी काय केलं, मनाचा विचार, मनाचं बॉन्डिंग वाढवलं. आज जे बॉन्डिंग असा शब्द येतो ना, की नवऱ्या आणि बायकोचं बॉन्डिंग, भावा आणि बहिणीचं बॉन्डिंग, हे बॉन्डिंग वाढवण्यामध्ये हा एक मध्ये सण आहे की ज्याच्यामध्ये बॉन्डिंग वाढतं. आणि हे बॉन्डिंग झालं मनाचं, म्हणजे तिथे झालं मनाचं बॉन्डिंग, बहिणी भावाचं बॉन्डिंग, त्याच्यावरती कुठेतरी एक. आणि त्याच्यानंतर मग तुमच्या आरोग्याचं, आणि त्याच्यानंतर मग तुमच्या सुदृढतेचं त्याच्यात, आणि त्याच्यात सौंदर्याचं पण आहे. मगाशी जेव्हा आपण दूध आणि हे म्हणत होतो, दूध आणि नारळ हे स्त्री किंवा पुरुषाचं जेवढं सौंदर्य वाढवेल तेवढं कोणीच नाही वाढवत. क्या बात आहे सर. मगाशी म्हणत होते बॉन्डिंग, आणि बॉन्डिंग मधला दुवा नारळ आहे. सो मला असं वाटतं की आपल्या दोघातल्या बॉन्डिंगचा सर एक दुवा आहे. थँक्यू. तर नारळाचा विषय निघालाय. सो शहाळं आपण म्हणतो की शहाळ्याचं पाणी प्यायचं असतं, पण बऱ्याचदा असं म्हटलं जातं की दुपार नंतर किंवा संध्याकाळ नंतर शहाळ्याचं पाणी प्यायचं नाही, त्याच्याने गॅसेस होतात, ऍसिडिटी होते. सो हे खरंय का मिथ आहे? नाही, इट्स अ मिथ. ऍक्च्युअली नारळावरती फक्त पाणी पिऊ नये, साधं कुठच्याही गोड पदार्थावरती पाणी पिऊ नये. तर नारळाचं पाणी आणि एक असं आहे की सूर्योदयानंतर ती झाडच वेगळी आहे, त्याची ताडीमाडी होते. हा, ताडीमाडी तो वेगळा विषय. पण जर तुम्हाला शहाळ्याचं इन्स्टंट पाहिजे, आणि त्याच्याही पलीकडे एक सुंदर त्याच्यामध्ये, म्हणजे आम्ही बऱ्याच वेळेला नारळाचं पाणी घेत होतो, पचायला जड आहे, त्याच्यात तुम्ही आल्याचा रस टाकायचा. नारळाच्या पाण्यात? नारळाच्या पाण्यात आल्याचा रस. म्हणजे मी एक रेसिपी देतो आता. नारळाच्या पाण्यात नारळाचं पाणी जर तुम्ही 100 ml घेतलं तर 10 ml आल्याचा रस आणि 5 ml लिंबाचा रस टाकून बघा, आणि हे ड्रिंक घेऊन बघा. हे ड्रिंक आजही वेस्ट इंडिज किंवा मियामी मध्ये हे $35 आहे. सो $35 तुम्हाला माहिती आहे की अमेरिकन डॉलरची काय कॉस्ट आहे आता. सो पण हे ड्रिंक घेऊन बघा आणि तुम्ही खरंच प्रतिक्रिया सांगा आम्हाला. क्या बात आहे. सो सरांनी आपल्याला मस्तपैकी रक्षा मंत्र दिलेला आहे, आणि त्यासोबत एक मस्त महागडं आणि सुंदर घरच्या घरी करता येणारं ड्रिंक सुद्धा सांगितलंय. क्या बात आहे सर. नेक्स्ट एपिसोडला मी तुम्हाला हे ड्रिंक काढून थँक्यू. सो हे पण मिथ आहे की शहाळं तुम्ही दिवसभरात कधीही पिऊ शकतात, संध्याकाळी प्यायचं नाही वगैरे, असं काही नाहीये. फक्त खाल्ल्यावर प्यायचं नाही, आणि दुसरी गोष्ट त्याच्यावर पाणी नाही प्यायचं. आणि तुम्ही शहाळ्याचं पाणी घेतलंय, बरोबर. हा, देवाची करणी नारळात पाणी, आणि नारळाचं पाणी घेतलेलं आहे, आणि त्याच्या बरोबरीने तुम्ही दुसरं नाही घ्यायचं, हे नक्की. क्या बात आहे. सो नेहमीप्रमाणे आजच्या एपिसोडमध्ये सरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे, आणि राखी पौर्णिमा मला असं वाटतं यंदाची अजूनच खास होणार आहे, कारण की खरंच खास महत्व बहीण भावाच्या नात्यांचं, त्या रेशमी धाग्याचं आणि रक्षा मंत्राचं हे या आजच्या एपिसोडमध्ये सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. क्या बात आहे. थँक्यू सो मच सर. दरवेळा तुम्ही इतकं छान मार्गदर्शन करतात, आणि आजकाल तुम्ही प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरही एवढी छान देतात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सो तुम्हालाही असेच जर का प्रश्न पडत असतील आणि सरांकडनं उत्तरं हवी असतील तर बिनधास्त तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती किंवा ईमेलवरती तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला नक्कीच सांगू शकता. तर याही भागात तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. हे भाग आपण असेच सुरू ठेवणार आहोत. आता झाली इथेच थांबण्याची वेळ. आपण भेटूयात आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.